प्रजापती दक्ष राजाच्या दोन मुली आहेत, एकीचं नाव आहे दिती आणि एकीचं नाव आहे दिती. आता मी सांगणारे सगळ्यांच्या पाठ आहे म्हणून तू ऐका. प्रजापती दक्ष राजाच्या दोन मुली आहेत, एकीचं नाव आहे दिती, एकीचं नाव आहे अशोक महाराज आदिती. दितीच्या पोटी दैत्य जन्माला आले आणि आदितीच्या पोटी देव जन्माला आले. दितीचं नावच आहे दिती आणि एक दिती. ऐका, या दितीच्या पोटी देव जन्माला आले, अदितीच्या पोटी दैत्य जन्माला आले आणि याच अदितीच्या पोटी एक दैत्य जन्माला आला, नाव आहे हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपूने रोजच आपल्या पत्नीला सांगावं, आई तुम्ही ध्यान धारणे करता चाललेलं आहे. पहिले ते दैत्य होते त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण, दैत्य तरी नामस्मरण करायचे, आता माणसं नामस्मरण करीत नाही. दैत्य भगवानाचं नामस्मरण करायचे आणि नामस्मरण केल्याच्या नंतर भगवान परमात्मा प्राप्त झाला की मग भगवान परमात्म्याकडे वर मागायचे. तुम्ही म्हणाला जाईल एकादशी आहे, एकादशीचे सांगायला टाकून दुसरंच काय कोण बोलतो आहे का? हिरण्यकश्यपूने रोजच आपल्याला पत्नीला सांगावं, आई मी ध्यान धारणे करता नामस्मरणा करता वनामध्ये झाले, लवकर परत येणार नाही आणि म्हणून तू काय माझी लवकर काळजी करू नको, चौकशी करू नको. पत्नीने सांगावं का हो खरंच चाललंय ना का? तर तुम्ही पहिले सुद्धा सांगायचे मी ध्यान धारणे करता चाललेलो आहे, 1 तास झाला की तुम्ही परत यायचे, आता खरंच लवकर परत येणार नाही ना? हिरण्यकश्यपूने सांगावं, नाही आता मी काही लवकर परत येणार नाही. निघाला हिरण्यकश्यपू ध्यान धारणे करता, घनदाट अशा वनामध्ये गेला, घनदाट अशा अरण्यामध्ये गेला. गेल्याच्या नंतर सुंदर हिरण्यकश्यपूने जागा बघितली, जागा बघितल्याच्या नंतर हिरण्यकश्यपूने आपलं आसन त्या ठिकाणी मांडलं, मांडल्याच्या नंतर हिरण्यकश्यपू ध्यान धारणे करता बसला. हिरण्यकश्यपू ध्यान धारणे करता आत्ताच बसलेला आहे, त्या काही क्षणामध्ये त्या त्या वृक्षावर एक पोपट यावा आणि पोपट आल्याच्या नंतर भजन करतो नारायण. पोपट आल्याच्या नंतर पोपट त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करतो. आता हिरण्यकश्यपू असा होता की त्याला देवाचं नाम अजिबात आवडत नव्हतं. हिरण्यकश्यपू बसलेला आहे, पोपट त्या ठिकाणी येऊन नामस्मरण करत आहे. हिरण्यकश्यपूने सांगावं कोणता भाव त्या ठिकाणी येऊन भगवंताचं नामस्मरण करतो. हिरण्यकश्यपू उठाला, धार 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 करत घराच्या दिशेने गेला, घराकडे गेला. घराकडे गेल्याच्या नंतर दार ठोठावतो, आई मी आलेलो आहे. पत्नीला सांगतो, आई मी आलेलो आहे. पत्नी घरातूनच बोलते, कोण आलेलो आहे म्हणजे कोणी आलं तरी दार उघडू. अगं मी तुझा पती आहे, मी आलेलो आहे, दार उघड. तिने सांगितलं माझे पती ध्यान धारणे करता गेलेला आहे, आता सांगून दिलेला आहे केशव बाबा मी काय लवकर येणार नाही, जाऊ दर सप्त होत नाही तर मी येणारच नाही. असे सांगून गेलेले आहेत, आता काय ते लवकर येणार नाही, तुम्ही कोण आहात हे खरं खरं सांगा. हिरण्यकश्यपूला पहिलाच माऊली मनामधला राग. हिरण्यकश्यपूने सांगितलं मीच आहे, दार उघड नाही तर लाखच झाली. आता आपले बा सांगतात ना देवाच्या लवकर ये जा, नाही तर मग हिरण्यकश्यपूच्या पत्नीने सांगावं कोण आहे खरं खरं सांगा. हिरण्यकश्यपू सांगतो मीच आहे, दार उघड. मग दार उघडला. दार उघडल्याच्या नंतर हिरण्यकश्यपूने घरामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर खूप भूक लागलेली आहे म्हणून जेवणा करता असं पत्नीला सांगावं. परंतु माऊली बाईची जाते बाईचीच जातो. जर पती बाजारातून आला, पती भंगून आलेला आहे, पती थकून आलेला आहे, पतीला पाणी द्यावं, पतीला आराम करण्याकरता सांगावं, हे नाही काय काय आणलं तुला बरं सांगलं ते आणली का नाही, आणि ते माझी सुरू संपलं तिथे आणली काय नाही सांग. जेवणाकरता वाढणार आहे, परंतु लवकर का परत आले हे मला सांगा.
हिरण्यकशिपू सांगतो मला खूप भूक लागलेली आहे, एकदा जेवायला वाळ जेवण करतो आणि मग सांगतो काय झालेलं आहे. बायांची जात माऊली ऐकतच नाही ना, पहिले सांगा नाही तर जेवायलाच वाढणार नाही. जे करायचं ते करा. विठ्ठल विठ्ठल बसल्याच्या नंतर आता कशी वाढणार तेवढ्यात परत निघलं ते चौखान. काय झालं होतं ते सांगा. तुम्ही सांगितलं होतं मी लवकर परत येणार नाही, एवढ्या लवकर परत का आले ते सांगा. अगं मला खाऊ दे तर खरं. नंतर सांगतो काय झालं. नाही नाही अजिबात नाही, वर्णच वाढणार नाही. काय झालं ते सांगा. हिरण्यकशिपू सांगतो ऐक वनामध्ये गेलेलो होतो, वनामध्ये गेल्याच्या नंतर ध्यानधारणे करता बसलो, आता जशी बसलो त्या क्षणामध्ये त्या ठिकाणी पोपट आला. पोपट आल्याच्या नंतर भगवंताचं नारायण नारायण नामस्मरण करू लागला. तुला माहिती आहे मला त्या देवाचं नाव अजिबात आवडत नाही आणि म्हणून उठलो आणि उठून परत घराकडे आलो. आता हिला त्या भगवान परमात्म्याचं नाम अतिशय प्रिय होतं. त्याने नारायण नारायण हिरण्यकशिपूच्या मुखातून ऐकलं. तिला आणखी नोकरी काय 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 तुम्ही सांगितलं काय पोपट येऊन म्हणायचा. अगं नारायण नारायण म्हणायचं. काय म्हणायचं मला ऐकू येत नाही. काय काय म्हणायचं काय नारायण काय पोपट म्हणायचा काय. अगं नारायण नारायण म्हणायचा. कसं तरी माऊली जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर रात्रीची वेळ भरपूर रात्र झालेली आहे. ते मध्यान्नाचा वेळ आहे. रात्र झाली आणि रात्र झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी बघा संभोगाची वेळ आहे. हिरण्यकशिपूच्या पत्नीने परत विचारलं का वनातून आले. हिरण्यकशिपू सांगतो पोपट येऊन नारायण नारायण नामाचं चिंतन करायचा मला ते आवडत नाही म्हणून परत आलो. नारायण 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 करता करता चिंतन करता करता संभोग झाला आणि संभोग झाल्याच्या नंतर माऊली गर्भधारणा तयार झाली. गर्भामध्ये एक लेकरू वाढत आहे. लेकरू वाढत आहे. लेकरू जन्माला आलं. कसं जन्माला आलं ते आता कधीतरी आपण सविस्तर बघू, परंतु आता आलं. लेकरू जन्माला आलं. लेकराचं नाव ठेवलं भक्त प्रल्हाद. गर्भधारणा होत असताना नारायण नारायण नामाचा परिणाम त्या गर्भावरती झाला. परिणाम लेकरू सात्विक भगवंताचं नामस्मरण करणारे जन्माला आले. माया हो गर्भधारणा होत असताना नारायण नारायण नामाचं चिंतन केलं. परिणाम लेकरू चांगले जन्माला आलं. आता आपल्या माया 24 तास ते सैराट पाहते. मग पोषे कसे जन्माला येतील. भक्त प्रल्हाद जन्माला येतील. प्रभू राम जन्माला येतील. एक वाक्य सांगून जायचं आहे का. एक गोड वाक्य आहे केशव बाबा कृष्ण महाराज जो एक गोड वाक्य आहे ऐका. रामकृष्ण नामाचा उच्चार राहू दे तुमच्या ओठाला. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला. गीता भागवत ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथांचा स्पर्श राहू द्या तुमच्या ओठाला. परिणाम बघा प्रभू रामचंद्र भगवान कृष्णासारखे येतील तुमच्या पोटाला. हिरण्यकशिपू भक्त प्रल्हाद जन्माला आला. भक्त प्रल्हाद जन्माला आल्याच्या नंतर भक्त प्रल्हाद त्या प्रभूचं नामचिंतन भजन पूजन करत आहे. हिरण्यकशिपूने पहिलीच दवंडी देऊन ठेवलेली होती त्या नगरामध्ये. कुणीही देवाचं नामचिंतन करणार नाही, कुणी भगवंताचं नामचिंतन करणार नाही. जो करल त्याला योग्य ती शिक्षा मिळू नये.
भक्त प्रल्हाद नामचिंतन करत आहे. हे नगरातल्या शिपायांना बघितलं, शिपायांना बघितल्याच नचिंतन. शिपाई धावत धावत हिरण्यकशिपूकडे गेले. देवाला हिरण्यकशिपूला सांगितलं, राजे सरदार, आपण गवंडी दिलेली आहे त्या नगरामध्ये कोणी भगवंताचं नाम घ्यायचं नाही, कोणी नामस्मरण करायचं नाही. परंतु ऐका, आपला जो पुत्र आहे तो पुत्रच भगवंताचं नामचिंतन करत आहे. हिरण्यकशिपूने सांगावं, माझा पुत्र राहिला काय आणि कोणीही नगरातला राहिला काय, जी शिक्षा करायची आहे ती मात्र करावीच लागते. आपल्याला सगळ्यांना दृष्टांत इथून पुढचा पाठ आहे. इथून थोडा माणसं बाकीच्या नव्हता, परंतु इथून पुढचा सगळ्यांना पाठ आहे. आता भक्त प्रल्हादाला उंच कड्यावरून लोटून दिलं, हत्तीच्या पाय दिलं, उकळत्या कढईच्या उकळत्या तेलामध्ये टाकलं. परंतु सतत भक्त प्रल्हाद भगवंताचं नामस्मरण करत आहे, भगवंताचं चिंतन करत आहे. एक दिवशी हिरण्यकशिपू जवळ भक्त प्रल्हाद गेला. गेल्याच्या नंतर भक्त प्रल्हादाला हिरण्यकशिपूने प्रश्न विचारला, का रे सतत देवाचं चिंतन करतो, सतत भगवंताचं नामस्मरण करतो, तुझा देव आहे तरी कुठं? पिता बोलो प्रल्हादाशी सांग ऋषिकेश कुठे आहे. हिरण्यकशिपूने भक्त प्रल्हादाला विचारावं, सांग तुझा देव कुठे आहे तरी कुठे? हिरण्यकशिपू सांगतो, तुझा देव या खांबामध्ये आहे का? भक्त प्रल्हाद सांगतो, हो माझा देव चराचरामध्ये बसलेला आहे, माझा देव या खांबामध्ये आहे. धाड 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 उठला हिरण्यकशिपू, धाड 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 करत खांबाच्या दिशेने गेला. जशी खांबावर लाथ मारली,
लाथ मारली दुर्जनी खांबे नारायण प्रगटला. जशी खांबावर लाथ मारली आणि लाथ मारल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने एक अवतार धारण केला. अवताराचं नाव आहे नरसिंह अवतार. आज आहे मोहिनी एकादशी, आज आहे 19 तारीख. उद्या काला आहे आणि काल्या झाल्याच्या नंतर परवा एक मोठा पर्व काळ आहे. पर्व काळाचं नाव आहे नरसिंह जयंती. परवाच माऊली नरसिंह जयंती ही मोठा पर्व काळ आहे. भगवत धर्मामध्ये, वैष्णव धर्मामध्ये अर्थात वारकरी संप्रदायामध्ये 5 महापर्व काळ सांगितलेले आहेत आणि 24 एकादशा सांगितलेल्या आहेत. मला सकाळी एक जणांनी फोन केला, म्हटलं आज एकादशी आहे, उपवास केला की नाही? म्हणजे बाबा नवरात्रीचे म्हणे सगळे उपवास धरते परंतु एकादशी म्हटलं उपवास हे आपल्याला वैष्णव धर्मातल्या, भागवत धर्मातल्या लोकांना फक्त 19 आपले 29 उपवास सांगितलेले आहेत. तू नवरात्री धरते आणि पर्व काळ धरत नाही, मग काय कामाचे उपवास? सतत भगवंताचं नामस्मरण करायचा, सतत देवाचं चिंतन करायचा, सतत भगवंताचं नामस्मरण करायचा. विजय बाबा परिणाम असा झाला, देवाला अवतार घ्यावा लागला, अभंगाचं